असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तिथे जाऊन विचारलं, परमात्मा काय माझा पण उद्धार होऊ शकतो? कबीर साहेबांनी म्हटलं, होय मुली, कितीही कोणी पापी असे ना का उद्धार होऊ शकतो. की भगवन मी वेश्या आहे आणि अशी अशी पापं केली आहेत. परमात्मा म्हणाले, मुली काही हरकत नाही, भक्ती कर. म्हणतात एक लोहा पूजा में राखत, एक घर बधिक पड़ो और पारस गुण अवगुण नहीं देखत, करत है कंचन खरो. एकतर लोखंडाची सुरी बनवून ठेवली आहे कसायाच्या घरी जो बकरे कापतो, आणि एक लोखंड पूजेत ठेवलं जातं, मूर्ती बनवून ठेवली आहे देवाची. ह्या दोन्ही लोखंडांना जर परिसाच्या जवळ ठेवलं गेलं, घासलं, तर दोन्हीचं सोनं बनवतो. त्याला तर फक्त लोखंड बघायचं आहे, त्याला हे नाही पाहायचं कोणी काय करून ठेवलंय. तर मुली, तू भक्ती कर, ठीक होशील. त्या मुलीला तर जास्तच आपलेपणा वाटू लागला, जास्तीत जास्त देवाच्या चरणांपाशी राहू लागली, जास्त सत्संग ऐकायला येऊ लागली, कुबुद्धी त्यागली. आता जे भक्त आधी महादुःखी होते आणि ज्यांना झालं सुख परमात्म्याच्या चरणांपाशी 5-5, 10-10 वर्ष झाली होती, कोणाला 15 वर्ष झाली होती, तर जेव्हा हा प्राणी सुखी होतो तर आपल्या विचाराने चालतो, देवाचे सोडून देतो. जिथे सत्संग होत होता तिथे वेश्या येत होती, ती मुलगी, आणि तिथे भक्तगण लागले आपापसात कुजबूज करायला, भाई हे तर चांगलं नाही झालं, बदनाम होऊन जाऊ, गुरुजी पण बदनाम होतील. अशी नकली मुलगी इथे येऊ लागली, चुकीचं झालं भाई, काय म्हणेल जग. आणि त्या मुलीला पण धमक्या देऊ लागले की इथे येत जाऊ नकोस, तू बेइज्जती करवशील, असं आणि तसं. तर ती कशी जाईल? तिला तर ठाऊक झालं होतं की माझं जीवन आता परमात्म्याच्या चरणांव्यतिरिक्त कुठेच नाहीये सुरक्षित, आणि माझे तर कर्म बिघडलेत. परमेश्वर कबीरजींना म्हणाली, भगवन आता मी कुठे जाऊ? रडू लागली खूप. म्हणाले, मुली काय झालं? की भक्त मला इथे यायला मनाई करतायत, म्हणतायत तू बदनाम बाई आहेस, गुरुजींना बदनाम करशील, असं करशील. तर परमात्म्यांनी सत्संगाच्या माध्यमातून खूप प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला की भाई, कोष्टी होवे संत बंदगी कीजिए, हो वैसा के विश्वास चरण चित दीजिए. जर कोणा भक्ताला कोड पण आले असतील किंवा कुठला महात्रास असेल, त्याचा द्वेष करू नका, कारण तो भक्त आहे. आणि अशाच प्रकारे जर वेश्येचा सुद्धा देवावर विश्वास आहे, ती भक्ती करायला लागली आहे, तर तिच्याकडे पण आदराने पहा. तिचा द्वेष करू नका. खूपशी उदाहरणं पण दिली, परंतु आपण धीट बनतो, आपल्या बुद्धीला वरच ठेवतो. आणि हेच कारण होतं की आपण सुखी झाल्यामुळे परमात्म्याचे शिष्य बनलो, आम्ही त्या देवाला ओळखलं नाही. मग परमात्म्याला समजले की हे बघून घेतो, ही 64 लाखांची टोळी एकत्र झाली, यांचा माझ्यावर विश्वास तरी आहे का? अशीच एक झुंडच्या झुंड एकत्र आलीये. काय हे मला देव तरी मानतायत का? की केवळ आपल्या सुखप्राप्तीसाठी माझ्याबरोबर फिरत आहेत? आणि जोपर्यंत म्हणतात गुरु मानुष कर जानते, ते नर कहिए अंधे, ओवे दुखी संसार में आगे यम के फंदे. आता ते परमात्मा काय करतात? त्या मुलीच्या घरी जातात की आता घे मुली, इथे तर तुला कोणी मनाई नाही करणार, आणि बसतात तिथे अंगणात.
चारपाईवर बसतात, मुलगी जमिनीवर बसते, तिच्या दोन्ही गुडघ्यांवर पाय ठेवतात परमात्मा आणि गेट समोरचं उघडं ठेवतात, जे गल्लीतलं होतं. आणि ती मुलगी पाय चेपतीये, परमात्मा बाजेवर बसलेत. आता तिथल्या आसपासच्या व्यक्ती जाऊन चेल्यांना सांगू लागल्या, पहा तुमचे गुरु वेश्येच्या घरी बसलेत, पहा कशा स्थितीत. आता चेले हे सगळं पाहून पाहून लागले जास्तच खुसफुस करायला की भाई चुकीचं झालं, काय झालं, कसं झालं. फिर परमात्मा कबीर जी ने सोचा कि ला एक कब सुर 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 केला सुसरी कह दूं. त्यांनी एक हत्ती भाड्याने घेतला आणि त्यांचा एक साथी होता, त्यांचा शिष्य रविदासजी. ते जास्त करून एकत्रच राहत असत. रविदासजींचा परमात्म्यांवर जास्त विश्वास होता. एक हत्ती घेतला भाड्याने आणि त्या मुलीला म्हणाले की मुली तू माझ्याबरोबर पूर्ण शृंगार करून आणि उद्या माझ्याबरोबर ये, माझ्याबरोबर चल तू. ती मुलगी म्हणू लागली, पिताजी जशी तुमची आज्ञा, हा तुमचा, मी तुमचीच मुलगी आहे, तुमचंच शरीर आहे. रविदासजींना सांगितलं की तू माझा ड्रायव्हर बन आणि चला उद्या फेरफटका मारूयात. एका बाटलीत गंगाजल भरलं सफेद आणि हत्तीवर मध्ये तर बसले कबीरजी. पाठीमागे बसवलं मुलीला, वेश्या जी सुप्रसिद्ध होती, सगळे ओळखत होते लोक काशीचे. आणि पुढे रविदासजी ड्रायव्हर झाले हत्तीचे. आणि मुलीच्या असा खांद्यावर हात ठेवून आणि ते गंगाजल पिऊ लागले जसे दारू पितात आणि असे झिंगू लागले परमात्मा. आणि हत्ती सैर करतोय, मुख्य बाजारातून गेले. आता जे कोणी पाहतंय, हे कोण आहेत रे, जुलूम झाला सर्वांदेखत वेश्यावरती. कोण हा काशीमध्ये, हा कबीर आहे, धाणक विणकर. आणि ते जे चेले होते ते बाजारात पण खूप होते, त्यांना बोलावलं आणि दुसरे दुकानदार म्हणाले की पहा तुमच्या गुरुजींचं कर्तृत्व. आता ते बघतोय चेला आणि म्हणतोय की मी तर एकच दिवस गेलो होतो फक्त, मी नेहमी नेहमी जात नाही. दुसऱ्याला बोलवून आणलं, तो म्हणाला मला तर रघुबीर घेऊन गेला होता एके दिवशी, मी तर कधीच जात नाही, सोडून दिले मी. असं म्हणतात ते सगळेच्या सगळे 64 लाख परमात्म्यांपासून दूर झाले. आता काय म्हणतायत, बड़ुआ भड़ुआ सब कहें और कोई न जाने खोजे, दास गरीब कबीर करम ये बांटे सिर का बोझे. आता सगळे म्हणू लागले की हा तर भडवा आहे, नीच आहे, असा आहे, घाणेरडी कामं करतो, पहा दारू पितोय, सगळ्यांच्या देखत त्याला ठाऊकही नाहीये की तो कुठे फिरतोय. गरीबदासजी म्हणतात ते मूर्ख लोक तर भडवा म्हणतायत, पण परमात्मा आपल्या डोक्याचं वजन तोलतायत की 64 लाखाचं जे वजन ठेवून घेतलं आणि यांच्यात जरी शिष्य असतील तरी गुरुजींवर कधी अविश्वास नाही असू शकत आणि तेच पार होऊ शकतात. तर अशा प्रकारे ते सगळे 64 लाख शिष्य परमात्म्यांपासून दूर झाले. त्यातले 2 अर्जुन आणि सर्जुन नावाचे होते, ते बाहेर गेलेले होते ज्यावेळी परमात्म्यांनी लीला केली. ते परत आले. शिष्यांनी सांगितलं की गुरुजींनी तर सारं काम बिघडवलं, भाई गुरुजी तर दारू पिऊ लागलेत आणि असं असं सगळी कहाणी सांगितली. तर ते म्हणू लागले तुमची जीभ जडेल असं नका बोलू, आम्ही ओळखतो त्यांना, तुम्हाला समजलं नाहीये. आता 1, 2, 20, 30, 50, 100, 1000, लाख माणसं एकच गोष्ट सांगतायत, म्हणतायत खरंच आहे, आम्ही डोळ्यांनी पाहिलंय. तर ते पण डगमगले. म्हणू लागले तू पाहून घे, आज संध्याकाळी त्या वेश्येच्या घरी बसलेले आढळतील. ते दोघे संध्याकाळी गेले तर परमात्मा त्यांच्या मनातली शंका दूर करण्यासाठी त्याच पोझिशनमध्ये तिथे बसले होते, मुलगी समोर बसलीये. तर अर्जुन सर्जुन पण असं म्हणू लागले की गुरुजी इथे नका बसत जाऊ तुम्ही, हे तर एका बदनाम बाईचं घर आहे. तेव्हा परमात्मा म्हणाले अर्जुन सर्जुन तुम्ही माझे शिष्य नाही आहात, गुरु बनलात, मला सल्ला देऊ लागलात, पळून जा इथून. सतगुरु यहाँ ना बैठियो ये द्वारा है नीच, अर्जुन सर्जुन ठाहरे सतगुरु की प्रतीत, ऊंच नीच में हम रहें ये हाड चाम की दे, अर्जुन सर्जुन समझियो तुम करियो सबद सने. अरे भोळ्या माणसा, आम्ही तर सर्व ठिकाणी व्यापून आहोत,
आम्हाला माहिती आहे हे काय सोंग आहे, आम्हीच बनवलेलं हाड आणि मांस आहे. तुम्ही तुमची भक्ती करा, नाम घेऊन ठेवलंय, कल्याण करून घ्या, चूप राहा. मग त्यांच्या गोष्ट लक्षात आली की तुम्ही तर चुकीचं केलंय. मग चरण पकडले, प्रभू आम्हाला क्षमा करा. परमात्मा म्हणाले, मुला आता तुमच्या आत ती गोष्ट नाही राहू शकत जी आधी होती. तुमच्या दोष आलेले आहेत आणि हा दोष नाही यायला पाहिजे. आता तुम्ही दुसऱ्यांदा माझ्याकडून उपदेश पण घेतलात तरी तुम्ही पार नाही होऊ शकत. तर ह्या गोष्टीमुळे ते फार दुःखी झाले. हे भगवान, परत माहिती नाही कधी मनुष्य जीवन मिळेल. वाईट प्रकारे रडू लागले, धडका देऊ लागले मालकाच्या चरणांवर, जमिनीवर, की आमचं काय होईल, पुन्हा न जाणो कधी जन्म होईल, कधी तुमच्यासारखे महापुरुष भेटतील. तेव्हा परमात्मा म्हणाले, जर खरंच दुःखी झाला असाल, खऱ्या आत्म्याने माफी मागू लागले. तर म्हणू लागले, भाई ह्याच जन्मात तुमचं कल्याण करून देईन, परंतु मी पुन्हा कधीतरी परत येईन दुसऱ्यांदा, आणि मग मी माझ्या कोणा हंसाला उपदेश देऊन जाईन, त्याच्याकडून तुम्ही नाम घ्या, तेव्हा कल्याण होईल. तर गरीबदास साहेबजींना भेटले परमात्मा. कबीरजी त्यांना उपदेश दिला, आपल्या महिमेशी परिचित करवलं आणि त्यांना नाम देण्याचा आदेश दिला. त्यांच्याकडून उपदेश घेऊन मग अर्जुन सर्जुनांचं कल्याण झालं. आणि बाकी 64 लाख परमात्म्यांना विमुख झाले होते, परंतु त्यांनी चार्ज केली होती तुमची बॅटरी त्यावेळी. त्यामुळेच तुम्हाला आता मनुष्य जीवन मिळत आलं आहे. आज पुन्हा तुम्हाला शोधत आहेत आणि तुम्ही परमात्म्याला ओळखत आहात. तुमचं आता कल्याण होईल. आता त्या फाऊल पॉइंटला ज्या आधी आपण चुका केल्या आहेत, आता लक्षात ठेवा. आता ती भूल पुन्हा ना पडो. ते परमात्म्याने यासाठीच केलं होतं की जेव्हा पीक टाइम येतो म्हणे तेव्हा ते मार ना खाओत नालायक. तर आता तो आलाय भाई सुप्रीम टाइम भगवानाच्या भक्तीचा. तर त्यात परमात्म्याला समजून घ्या, ओळखा आणि कल्याण करून घ्या. बोलो सतगुरुदेव. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी राम देवानंद जी गुरु महाराज जी की जय. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार, गुरु की नहीं, सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वस दी नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम, आगे पीछे बद हुए तिनको जा कुर्बान. निराकार निर्विषम काल जाल वैवंजनम, निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशुन्दनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तल, उज्ज्वल हीरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पार नहीं मज्जतम. गरीब जो सुमरे सिद्ध होई, गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई. पारस पद परवाना आदि गणेश मनाऊं, गणनायक देवन देवा चरण कमल लो लाऊं, आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई, अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी, तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे, ब्रह्मा विष्णु महेशा, शेष शेष मुख गावे, पूजय आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा, वरुण धर्म राय ध्यावे, समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88, उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88, उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. कर जोरों विनती करूं,
धरूं चरण पर शीसे। गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीस। कोटि कोटि सिजदा करूं, कोटि कोटि प्रणाम। चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम। कुत्ता हूँ गुरुदेव का, रामपाल दास का नाम। गले प्रेम की चेवड़ी, जाखें चोवा जाऊं। तो करो तो बावड़ो, दूर दूर करो तो जाऊं। ज्यों राखो त्यों ही रहूं, जो देवो सो खाऊं। जय अब के सतगुरु मिले, जय इब के सतगुरु मिले। सब दुख आँखों रो, चरणों ऊपर शीस धरूं हूँ। कहूँ जो कहनी हो, कबीर साईं मिलेंगे, पूछेंगे कुशलात। आदि अंत की सब कहूँ, अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाही। हम जैसे तुमको बहुत हैं, तुम जैसे हमको नहीं। तुमरे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव ब्रंच मुनि नारदा, तिनके हृदय न समाऊं। परमपिता परमात्मा, सर्वशक्तिमान, सर्व उत्पादक प्रभू कबीर साहेब जी, कबीर परमेश्वर जी हेच आमचे इष्ट देव आहेत, आमचे जनक आहेत, हेच आमचे सर्वस्व आहेत। आजचा जो शुभ सत्संग सुरू होत आहे तो कशाकरिता आहे ही माहिती आपल्याला देतो। ह्या शुभ सत्संगाचा प्रारंभ परम परमेश्वराच्या ह्या पृथ्वीवर प्रकट होण्याच्या उद्देशानं करत आहोत। ही आगामी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आहे, तो शुभ दिवस आहे, ज्या दिवशी परमात्मा सतलोकातून चालून या पृथ्वीवर आम्हाला ज्ञान प्रदान करण्यासाठी, आमच्या मूळ ठिकाणाची माहिती करून देण्यासाठी आले होते। पुण्यात्म्यांनो, परमात्म्यानेच येऊन आम्हाला ज्ञान दिलं आहे की मनुष्य जीवन फक्त परमात्मा प्राप्ती, आत्मकल्याण, शुभकर्म करण्यासाठीच मिळालेलं असतं। आम्ही अन्य जी काही कर्म करतो त्याची काहीच गरज नसते इतकी, ती तर आमची फक्त मजबुरी असते। जसे पशु पक्षी पण विवश असतात, आपलं पोट भरण्यासाठी पूर्ण दिवस ते नजर ठेवून असतात। बगळा सरोवरावर असतो, माशांना खात असतो। मासे पण आपल्यापेक्षा छोट्या माशांना खात असतात।
पशुपक्षी पण आपल्या आहारासाठी इकडे तिकडे भटकत असतात. ही तर आमची मजबुरी आहे. अजून एक कार्य गरजेचं आहे, ज्याचं आम्हाला ज्ञान नव्हतं. आणि ज्ञान होतं तर एक औपचारिकता होती. परमेश्वरानं इथं येऊन आम्हाला दृढनिश्चयानं हे ठामपणे सांगितलं, मानुष जन्म दुर्लभ है, ये मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट जा, बहुत नहीं लगता डार. परमेश्वराने आम्हाला आठवून दिलं, मानुष जन्म पाय कर नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना फिर बनवायो क्या काम. परमेश्वरांनी किती खोल विचार सांगितलाय कबीर भगवानांनी, परमेश्वर कबीर साहेबांनी, की मनुष्य जीवन, मानव शरीर आपलं एखाद्या विहिरीसारखं आहे. आणि ज्या विहिरीत पाणी नाही, तर भलं तिचं नाव विहीर असो, पण तिच्यात विहिरीचे गुण नाहीत. ठीक त्याचप्रमाणे जे मनुष्य जीवन प्राप्त करून परमात्म्याची भक्ती करत नाहीत, त्यांचं नाव मनुष्य अवश्य असेल, परंतु गुण मनुष्याचे नाहीत. त्या परमेश्वराने येऊन आम्हाला आठवण करून दिली, जर एखादा श्रद्धाळू एखाद्यामुळे प्रेरित होऊन साधना भक्ती करीतही असेल आणि ती शास्त्रविरोधी असेल, मनमानी आचरण करत असेल, तरीही त्याचं जीवन युजलेस, व्यर्थ आहे. पुण्यात्म्यांनो, ह्या दासाचा जन्म पवित्र हिंदू धर्मात झाला. ह्या हिंदू धर्माअंतर्गत आमची जी प्रचलित भक्ती विधी साधना होती, तिच्यावर आम्ही आरूढ होतो. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने त्याचं संपूर्ण आचरण करीत होतो, जे आमचे धर्मगुरू आम्हाला तसं सांगत असत. आणि ते धर्मगुरू आम्हाला असंही सांगत असत की आम्ही तुम्हाला जे ज्ञान देत आहोत ते ह्या सद्ग्रंथांमधूनच प्रमाणित आहे, तिथूनच आम्ही ते तुम्हाला ऐकवत आहोत. ते पहिले संस्कृतमध्ये वाक्य म्हणतात आणि मग त्याचा अनुवाद करतात. मान्य केलं होतं की आमचे जे धर्माचे धर्मगुरू आहेत ते मोठे विद्वान आणि संस्कृत भाषाचे प्रकांड पंडित आहेत. त्यांनी आमच्या सद्ग्रंथांना खूप चांगल्या तऱ्हेनं जाणलं आहे. आणि हे जे आम्हाला ज्ञान देत आहेत ते खरं आहे, सद्ग्रंथांमधलंच आहे. आणि मग ही परंपरा चालत आली, त्याला सुमारे 2000हून जास्त वर्ष झाली. जे एकमेकांना भेटत राहिले, तशांचा एक समुदाय तयार झाला आपला हिंदू. तर जो कोणी बोलतो तो हेच सांगतो की ब्रह्मा विष्णू महेश हे अजरामर आहेत. ब्रह्मा विष्णू महेश यांचे मातापिता नाही आहेत, ते स्वयंभू आहेत. आणि मंदिरात मूर्तींची पूजा करणं अनिवार्य आहे, सद्ग्रंथात प्रमाण आहे. तर आम्ही विद्यार्थी होतो, एक भक्त होतो. तर आमच्या पूर्वजांनाही त्या अज्ञानी धर्मगुरूंबाबत अविश्वास वाटला नाही. आता जेव्हा परमात्म्याने आमच्यावरती कृपा केली की तुम्ही शिक्षित व्हा, परमात्म्याने आम्हाला शिक्षित बनवलं. नाहीतर चौथं युग आलं तरी शिक्षण आम जनतेमध्ये नव्हतं. केवळ एका ब्राह्मण वर्गाला ह्या शिक्षणाचा अधिकार होता. केवळ संस्कृत भाषा आमच्या भारतवर्षामध्ये होती. काही काळानंतर ही अरबी भाषा, उर्दू भाषा यांनी पण प्रवेश केला वेळ आल्यावर. परंतु पवित्र हिंदू धर्मामध्ये जी भाषा म्हणजे विद्या मानली जात होती ती संस्कृत भाषा मानली जात होती. तर संस्कृत शिकण्याचा फक्त ब्राह्मण वर्गालाच अधिकार होता, अन्य कोणी शिकू शकत नव्हतं, तसा प्रतिबंध होता.
तर ज्या कारणाने आम्ही असा विचार केला की यांनी या सद्ग्रंथांना खूप चांगल्या तऱ्हेनं समजलेलं आहे. जे यांनी ज्ञान दिलं ते आमच्यासाठी मोक्षाचं ते कारण आहे, मोक्षदायक. आता आमच्यावरती कृपा केली, परमेश्वराने शिक्षित केलं, आणि हे शिक्षण आमच्यासाठी हानिकारकही आहे, संपूर्ण विश्वासाठी. आणि आमच्यासाठी एक विशेष परोपकार पण केलाय या शिक्षणानं. हे वरदान पण ठरलंय आता आमच्यासाठी की आम्ही सद्ग्रंथांचा परिचय करून घेऊन परमेश्वराला ओळखूया स्वतःच्या डोळ्यांनी पाहून. हे शिक्षण आमच्यासाठी अभिशाप ठरत आहे. अभिशाप का बनले? कारण आम्ही अणुबॉम्ब बनवले आहेत. जरासं काही उलटसुलट झालं की लगेच एक परमाणु बॉम्ब सोडून द्यायचा की लाखो लोकांचं आयुष्य संपून जातं. त्या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष काहीच येत नाही. हे या शिक्षणाचं देणं आहे. दुसरं, आम्हाला चतुर बनवलं. एवढे कावळ्यांसारखे झालो आपण. बहीण भावापासून दूर, भावा भावाचा झगडा. आणि आता आम्ही लबाडही बनलो. बनायचं होतं दास. आपले पूर्वज पहा, किती शांतताप्रिय राहत असत. 2 रोटी भगवान देत होता. झोपडीत राहत होतो. कच्ची पक्की घरं बनवून शांतपणे राहत होतो. आणि याआधी आत्तापर्यंत या दासाने तर खूप अनुभवलं आहे, कारण 61वं वर्ष चालू आहे. याआधी पण कितीतरी बुजुर्ग पाहिले. किती शांत स्वभावाचे असायचे, निष्कपट देखील होते, एक दुसऱ्याच्या मदतीसाठी कायम तत्पर असत. असा दुराचार, व्यभिचार नव्हता ज्याने आजकाल आग लावली आहे सगळ्या मानव समाजात. तर हा शिक्षणाचा अभिशाप आहे आमच्यावर. परंतु हे आता वरदान बनेल. परमात्म्याने ते देणं अनिवार्य समजलं, म्हणून आता हे प्रदान केले. नाहीतर आधी 4 युग झालीच, आमचं काम सुरूच होतं. ठीक आहे, टाइमपासच करायचा होता. ह्या संसारात पहा, गुरुजन असतात. गुरुचा अर्थ असा असतो की तो आपल्या सिलॅबसला समजावून घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करेल. हे सर्व काही गुरूंचं काम असतं. तर आमचे धर्मगुरू हे नकली होते. ते अज्ञानी होते कलियुगातील. त्यांना आमचे धर्मग्रंथ समजले नाहीत. आपल्या सिलॅबसशी ते परिचित नव्हते, ज्या कारणाने आमच्यात विभाजन होत गेलं. कोणी हिंदू बनलं, कोणी मुसलमान बनलं, कोणी शीख बनलं, तर कोणी ईसाई बनलं. आणि यानंतर आता पहा, कलियुगाच्या या थोड्याशाच वेळात 100-150 वर्षांच्या आतच कितीतरी पंथ बनवले गेले. त्यांचं कुठे नामोनिशाण नव्हतं. तर या काल भगवानाने या नकली गुरूंच्या कारणानं, जे ना वेद समजत होते, ना पुराणांशी परिचित, ना गीतेशी परिचित, यांनी लोकवेद ऐकून आम्हाला इतक्या कर्मकांडात फसवलं. सामान्य व्यक्तीसुद्धा चिंतित झाला, दुःखी झाला ही कर्मकांड करता करता. तर पुण्यात्म्यांनो, ह्या समस्येचं समाधान करण्यासाठी स्वतः परमेश्वर आले. हे परमात्मा 4ही युगात येतात. हे आमचे पिता आहेत, हे आमचे हमदर्द आहेत, हे आमचे मूळ मालक. आम्ही यांची संतान आहोत. आपल्या संतानाची चिंता माता पित्यालाच असू शकते. दुसरे नेक आत्मा आहेत, जे थोडा वेळ सहानुभूती दाखवतात, पण कायमचे त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत. तर अशा प्रकारे त्या परमेश्वराला आमच्यावर दया आली की माझी मुलं खूप दुःखी झाली आहेत. त्यांनी चूक तर केली होती, मोठी भयंकर. तरीही म्हणतात, माता पिता मुलांचे शेकडो अवगुणांना सुद्धा माफ करायला तयार असतात, जर ते सुधारणार असतील. तर हाच विचार करून परमात्मा येतात की कदाचित यांची बुद्धी ठिकाणावर आली असेल आणि हे मानतील माझं म्हणणं आणि येतील ते सतलोकात, जिथे यांना काही कष्ट नाहीत, दुःख नाही, कोणताही जन्म आणि मृत्यू नाही,
आता पुण्यात्म्यांनो, ह्या काल भगवानाने अशी कमाल केली, हे नकली पंथ चालवले, सतलोकाचा महिमा गाणारे आणि भक्ती सांगणारे. यांना सतलोकाबाबत माहीत नाही, त्यांना त्या परमात्म्याच्या भक्तिविधीचं ज्ञान नाही, आणि करोडो व्यक्तींना त्यांची दिशाभूल करून देऊन शांत बसवलं, निश्चिंत बसवलं. कारण एक परंपरा पडत गेली. 100 वर्ष, 150 वर्ष, जे 50-60 वर्षात काही पंथ पडले, तर त्यांची मुलं तर आपल्या आईवडिलांसोबत लहानपणापासून जात असत, येत असत. जसं त्यांनी ज्ञान दिलं ते त्यांनी ग्रहण केलं, नो ऑब्जेक्शन. जसं की आम्ही हिंदू धर्मात जन्म घेतल्यामुळे आम्ही आमच्या परंपरागत पूजाविधीसाठी आमच्या आईवडिलांसोबत जिथे जिथे मंदिरात जातो, तीर्थक्षेत्री जातो, आम्ही त्यालाच सर्वश्रेष्ठ मानलं, त्यातच संतुष्ट राहिलो. तर हे इतकं जटिल, एवढी जटिल समस्या करून टाकली या अज्ञानी ऋषींनी, महर्षींनी, गुरूंनी, मंडलेश्वरांनी आणि या आचार्यांनी, की आम्हाला हे समजेन असं झालं की कोण बरोबर आहे, कोण चूक आहे. सगळे आपली आपली डफळी वाजवतायत. कोणी म्हणतायत ह्या 5 नावांनी मोक्ष आहे, कोणी म्हणतायत हरे राम हरे कृष्णने मोक्ष आहे, कोणी म्हणतायत 3 नावं आहेत, कोणी 5 नावं सांगतात, ओमकार, निरंकार, ज्योत, निरंजन आणि हे सतनाम आदी. कोणी अकाल मूर्त शब्द स्वरूपी राम, सत्पुरुष हे मंत्र दिलेत, मुलांची खेळणी, त्याला काही प्रमाण नाही. कोणा संतांच्या इतिहासात नाहीत ज्यांनी ईश्वर प्राप्त केला, ना कुठल्या ग्रंथात, ना संतमताच्या इतिहासात, ना संतमता परमेश्वर कबीर साहेबांपासून चाललं. आणि हे सर्व संत मानतात, पंथ मानतात की कबीर साहेबांच्या आधी कुठलं संतमत नव्हतं. ते 600 वर्षांपूर्वीचं संतमत आणि हे 100 वर्ष चालत आलेलं आपलं मनमत, मनमुखी साधना करतायत हे लोक. तर या सगळ्याचं निवारण करण्यासाठी परमेश्वराला स्वतःच यावं लागतं. आता इथं जेवढे गुरु आहेत, धर्मगुरू आहेत, आचार्य आहेत, शंकराचार्य आहेत किंवा कोणी मंडलेश्वर महंत आहेत, ही परमात्म्याची मुलं खूप चांगल्या मुलांपैकी आहेत, पुण्यात्म्यांपैकी आहेत. आणि हे धनी होते भक्तीचे, आणि हे काल भगवानाकडे जाऊन फसले. ह्या काल भगवानाने त्यांना आपल्या ताब्यात घेतलं, त्यांची इतकी दिशाभूल केली, त्यांना प्रभू बनवलं, इतकं त्यांना मिसगाईड केलं, भ्रमित केलं, अज्ञान भरवलं, आणि मग त्यांचं रिमोट आपल्या हातात ठेवतो. तर ह्या पुण्यात्म्यांनी करोडो जीवांना आपल्या सद्ग्रंथांना सोडून लोकवेद ऐकवले. आपणही पापाचे भागीदार झालात. देवाच्या मुलांना मिसगाईड करण्यात त्यांनी भार डोक्यावर घेतला. यांची अशी दुर्दशा होईल, पुढे जाऊन तुम्ही पाहणार आहात पुण्यात्म्यांनो, नाही समजू शकणार या अध्यात्मज्ञानाला. कारण दास ह्या मार्गाचा मास्टर आहे. चांगल्या रीतीने ह्या सद्ग्रंथांना समजलं आहे, परमात्म्याने ज्ञान दिलं आहे, दिव्य दृष्टी म्हणजे दासाचा ज्ञानयोग उघडलाय. पुढे जाऊन हे सगळे नकली गुरु, मंडलेश्वर, आचार्य, शंकराचार्य यांची इतकी दुर्दशा होईल की हे सगळे नरकात जातील. कारण परमात्म्याच्या विधानाला त्यागून आपलं मत चालवणं हे संविधान तोडून चालण्यासारखी बाब आहे. तर संविधानाचं उल्लंघन करणारा तो पापाचा भागीदार आणि दंडाचा अधिकारी आहे. पुण्यात्म्यांनो, परमेश्वराने म्हटलंय की नौमन सूत उड़ जिया, ये ऋषि रहे झकमार, और सतगुरु ऐसा सुड़ जा दे, उड़ जाए ना दूजी बार. परमात्म्यानं, कबीर परमेश्वर एक कपडा बनवत असत. सूत असायचं, एक धाग्याचं रीळ असायचं, ते इतकं मोठं असायचं, तर त्या धाग्याचा इतका गुंता व्हायचा, अडकून जायचं, तर ते सोडवणं खूप कठीण होऊन जायचं. एकतर ते लक्षात ठेवायला लागायचं की यात काही कापलं नाही गेलं पाहिजे,
कापलं तर त्याची गाठ पडेल, आणि गाठ पडलं तर तो कपडा नीट तयार होणार नाही आणि त्याला मग किंमत मिळणार नाही, त्याला काही मोल नाही. ह्या विचाराने विणकर तो अतिशय सावधपणे सोडवत असत. जर 1 किलोग्राम सूत म्हणजे 1 शेर सुताचा गुंता झाला तर 2-3 दिवस जात असत ते सोडवण्यात. तर त्यांचे 2-3 दिवसांचे कष्ट व्यर्थ जात असत. आणि परमात्मा म्हणतायत की 9 मन सूत उलझा दिया. एका मणात 40 शेर, 40 किलोग्राम म्हणतायत. इतना सूत उलझा दिया, हे अध्यात्म मार्गाचं. 9 मन सूत उलझिया, ये ऋषि रहे झकमार, और सतगुरु ऐसा सुलझा दे, उलझे ना दूजी बार. आता परमात्मा कबीर परमेश्वरजी तेच लीला करायला येतात. एका तत्वदर्शी संताची, एका सद्गुरूची. पुण्यात्म्यांनो, हा अध्यात्म मार्ग आहे. तुम्ही ह्या अध्यात्म मार्गाचे विद्यार्थी आहात. तुम्ही स्टुडंट आहात. हा दास टीचर आहे. आणि ज्या शिक्षकांकडे, ज्या अध्यापकांकडे तुम्ही जे शिकून आला आहात ते अध्यापक नव्हते. तुम्हाला अज्ञानाने भरवून टाकलं. आता एकतर दया करा ह्या दासावर. जे दास बोलतोय त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करा. वेळ खूप कमी आहे. परमात्मा म्हणतात की कलयुग में जीवन थोड़ा है, भाई कर ले बेग संभार. म्हणजे लवकर सांभाळ. आणि योग साधना, हे हठयोग, कान बंद करणं वगैरे याने नाही होणार. आता फक्त नामाचाच आधार आहे. तुम्ही जे ज्ञान ऐकलं ते पूर्ण व्यर्थ आहे. त्यानेच तुम्ही रंगलेले आहात. तर दास आता म्हणतोय की तुम्ही ABC पासून सुरुवात करा. कारण हे सामुदायिक शिक्षण स्थान आहे. यात पहिल्या इयत्तेचे विद्यार्थी पण येतात आणि पहिल्या वेळचे श्रोते पण येतात. आणि ती मुलं ते पण भक्तच असतात जे खूप दिवसापासून शिकतायत. तर एक असा सत्संग केला जातो जो सर्वांसाठी सामूहिक परिणाम करेल. पहिलीवाल्यांनाही ज्ञान दिलं जाईल आणि जी जुनी मुलं आहेत, भक्त आहेत, बहनबेटी आहेत, त्यांनाही याच माध्यमातून संदेश दिला जाईल परमेश्वराचा. तर परमात्म्याने येऊन आम्हाला काय ज्ञान दिलं ते स्वतः येतात. एका तत्वदर्शी संताची भूमिका करतात. आता पुण्यात्म्यांनो, आपले पुरातन ग्रंथ आहेत. पवित्र 4 वेद, पवित्र श्रीमद भगवद गीता, पवित्र 18 पुराण आणि महाभारत इत्यादी. हे सगळ्यात पुरातन ग्रंथ आहेत आपापले मानव समाजाचे. त्यानंतर अनेक वेगवेगळे, जसे ख्रिस्ती धर्म ईसाईजींच्या पदचिन्हांवर चालणाऱ्यांना ईसाई म्हणू लागले. या लोकांनी या ग्रंथांना नाही समजून घेतलं. जो काही संदेश त्यांना आकाशवाणीतून वा कुणा फरिश्त्याकडून प्राप्त झाला त्यालाच सत्य मानून त्यांनी पुढे त्यांचा प्रचार प्रारंभ केला. त्याच्या आधाराने मग पुढे त्यांचे अनुभव आणि त्या पुढे येणाऱ्या अनुभवांनी एक पुस्तक बनलं, पवित्र पुस्तक, जसं पवित्र बायबल ग्रंथ म्हटलं जातं. आणि याच प्रकारे मुसलमान धर्माचा जो ग्रंथ आहे कुराण शरीफ, हा पण हजरत मुहम्मदजींना, ज्यांना मुसलमान धर्माचे प्रवर्तक मानलं जातं, त्यांना जसा कोणी फरिश्ता आला त्याने ज्ञान ऐकवलं, आकाशवाणी झाली, अथवा काही वे म्हणत असत, ती वे आली. वे कशी यायची? जसं कोणी हजरत मुहम्मद कपडा अंगावर ओढून झोपत असत आणि आतून मग त्यांच्या शरीरातून काही आवाज येत असे, ते लिपिबद्ध केले जात, त्याला वे म्हणतात. आम्ही त्याला असं म्हणतो की जसं काळ भगवान
श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून गीता बोलले, तसंच कुणी फरिश्ता त्यांच्यात प्रवेश करून ह्या कुराण शरीफचं ज्ञान देऊन गेला. त्याला लिपिबद्ध केलं गेलं. आता काय झालं, आमचे जे पुरातन ग्रंथ होते, वेद आणि गीता पुराण, हे संस्कृत भाषेत होते. संस्कृत भाषेला केवळ एकाच वर्गाला अभ्यासण्याचा हा एकच वर्ग अभ्यास करू शकत होता, ब्राह्मण, हे मी आधी सांगितलं आहे. तर ते या आध्यात्मिक ज्ञानाशी परिचित नव्हते. संस्कृत अवश्य जाणत होते, चांगले ज्ञानी होते, व्याकरणही चांगलं शुद्ध बोलत होते, उच्चारणावर जास्त भर देत होते, शास्त्रार्थ त्यांच्या आपसातच होत असे. कोणी अशुद्ध व्याकरण जरी बोललं तरी त्यावर ते टाळ्या वाजवत असत. त्याला यशस्वी किंवा पराजित असंच केलं जायचं. श्रोते जे असायचे ते अशिक्षित होते, ते संस्कृत भाषा जाणत नव्हते. आणि दोन संस्कृत जाणणारे ज्ञानी विद्वान म्हणवणारे बसून आपसातच आपल्या संस्कृतमध्येच संवाद करायचे, शुद्ध उच्चारणासहित. आणि ज्याने अत्याधिक संस्कृत बोललं, कुठेही न अडखळता अगदी घोटून घोटून, तर श्रोता त्यांना विजयी करीत असत टाळ्या वाजवून. आणि मग तो विजयी घोषित होत असे, मग तो कितीही अज्ञानी असो. असेच हे एक दुसऱ्यांमध्ये मंडलेश्वर सिद्ध झाले. आणि त्यांना क देखील माहिती नव्हतं अध्यात्म मार्गाचं. तर आज दया केली ईश्वराने. प्रथम तर ही दया केली की आम्हाला शिक्षण दिलं, जे द्यायला नको होतं ते पण द्यावं लागलं. आम्हाला ह्या नरकातून काढण्यासाठी भले एक वेळा, आता जशी बादली काढायची असते विहिरीतून पाण्याची, तर रस्सीला बांधून तिला आपटलं, विहिरीत आपटलं जातं, तिला बुडवलं जातं आधी आणि मग खेचलं जातं, तर ती पाणी आणेल. तर असं आम्हाला परमात्म्याने ह्यात बुडवलं, ह्या शिक्षणामध्ये, आणि मग यातून अनमोल रत्न काढून आमच्या समोर ठेवलं. आणि आता आम्ही कोणाच्या दंतकथेवर विश्वास ठेवणार नाही, आपल्या सद्ग्रंथांनाच आधार मानून साधना भक्ती करू. श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 16 श्लोक 23-24 मध्ये म्हटलंय, अर्जुन, शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी वर्तन करतात, म्हणजे मनमानी पूजा करतात, जी सद्ग्रंथांमध्ये वर्णित नाही आहे, तर ते आपलं जीवन नाश करीत आहेत. त्यांना ना काही सुख मिळतं, ना काही सिद्धी होते, आणि ना काही त्यांना परमगती प्राप्त होते, अर्थात व्यर्थ. मग 24व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुना, ह्यातून तुला ह्या कर्तव्य अकर्तव्याच्या व्यवस्थेतून कोणती साधना करायची, कोणती नाही करायची, शास्त्रच प्रमाण आहे. म्हणून तू शास्त्राला आधार मानून भक्ती कर, कुणाच्या लोकवेदावर विश्वास करू नकोस. तर पुण्यात्म्यांनो, आपल्याला सर्व लोकवेदच ऐकवलेला होता. आता लोकवेद कशाला म्हणतात? परमेश्वराने हे सत्ज्ञान आमच्यात खोल रुजवण्यासाठी स्वतःवरच सर्व प्रमाण उदाहरण म्हणून दिली. काय म्हणाले? पीछे लग गया जाऊं था मैं लोकवेद के साथी, रास्ते में सतगुरु मिले दीपक दे दिया हाथी. काय म्हणतायत भगवान? जसा हा दास पूर्वी हनुमान पुजारी होता, बाबा श्यामदेवांची पूजा करीत होता, भगवान श्रीकृष्ण विष्णू एक विशेष पूज्य होते, एक विशेष श्रद्धा होती. त्यांच्या बरोबरीने भगवान शंकर, भगवान गणेश, माता गौरी, लक्ष्मी माता, दुर्गा माता, म्हणजे जे जे देव सुप्रसिद्ध होते त्या सगळ्यांचा आम्ही आधार घेत असू, सर्वांची पूजा करत होतो, सगळ्यांकडेच मागणी करत असायचो, काही सुखदुःखाची झलक असायची. आणि हेच करता करता आम्हाला खूप सुख मिळालं. जसं
मुलगा शिकतोय, शिक्षणात यशस्वी झाला, परीक्षेत यशस्वी झाला, तर म्हणतो हनुमानजी की जय हो, बाबा श्यामजी की जय हो. भगवान कृष्णाने मोठी कृपा केली. हे तर संकटमोचनच आहेत हनुमानजी. तर भगवान कृष्णजींनी अशी कृपा केली तर मुलांना, आम्ही मुलं होतो जसंही, हेच आमच्यासाठी खूप होतं की या देवांनी आम्हाला पास केलं, यशस्वी केलं. मग नोकरी प्राप्त झाली, आपण याच देवांचे आभार मानले. मग पुत्रपुत्रींची प्राप्ती झाली, परत या भगवानांचे आभार मानले. आणि अशी जी सुख मिळत होती, आपण विचार करत होतो की भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू, भगवान हनुमानजी, श्री हनुमानजी आणि बाबा श्यामजी देत आहेत. तर आता मुलं समजूतदार झाली या ज्ञानाच्या दासाच्या तत्वज्ञानाने. तर आता बरेचसे समजूतदार होऊन एकमेकांशी चर्चा पण करत असतात. म्हणतात असेच एकदा 2 भक्त आपसात चर्चा करत होते की बाबा कोणाची पूजा करता. एक म्हणू लागला की बाबा हनुमानजींची, लाल लंगोटीवाल्याची. तर म्हणायचे ऐक, एक भक्त असाच हनुमानाची पूजा करत होता. हनुमानजी प्रसन्न झाले, म्हणाले की बाबा माग, काय मागायचं ते. काय मागतोयस मुला, माग. आता मुलाने काय मागावं तर म्हणाला की बाबा एक छानशी पॅन्ट शर्ट दे. तर म्हणाला बाबा मी लंगोट घालतोय, तुला कुठून आणू. मीच एका लंगोटात टाइमपास करतोय, तुझ्यासाठी आणू कुठून मी. आणि हनुमानजींनी असं सांगितलं की बाबा रामाची भक्ती कर, कोणा दुसऱ्याची नाही. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही असंच समजा की ना भगवानाने ना रामाने कधी सांगितलं की माझी भक्ती करा. ते स्वतः भक्त होते. ना श्रीकृष्णाने कधी सांगितलं की माझी भक्ती करा. ते स्वतः भक्त होते, भक्ती करायचे. राम कृष्ण से कौन बड़ो, उन्हों भी गुरु कीने, 3 लोक के वे धनी, गुरु आगे अधीन. परमात्मा कबीर साहेब म्हणतायत की सभी रामचंद्र को भजत है, जान मुक्ति को धाम. और रामचंद्र ने वशिष्ठ गुरु किया और उनको दिया उसने ओम नाम. आता किती सखोल विचार केला आहे हा की लोक श्रीरामाची भक्ती करतात आणि हे काय मोक्ष मिळवणार. आपल्या मोक्षासाठी श्री रामचंद्रजींनी वशिष्ठ गुरुजींकडून दीक्षा घेतली, त्यांनी ओम नाम दिलं, याचा जप करतो. मग हे रामचंद्रजी आपल्याला कसं काय मोक्ष देतील. तर अशा प्रकारे परमात्म्याने प्रत्यक्ष येऊन हे उदाहरण, अनमोल ज्ञान, सूक्ष्म वेद प्रदान केले. परमेश्वराने जे आपल्या मुखकमलाने ज्ञान दिलं, स्वतः येऊन त्याला सूक्ष्म वेद असं म्हणतात, त्याला 5वा वेद असं म्हणतात, त्याला सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी असं म्हणतात. तर पुण्यात्म्यांनो, जो प्रसंग चालला आहे की परमात्म्याने सांगितलं की पीछे लग गया जाऊं था लोक वेद के साथ, रास्ते में सतगुरु मिल गए, ये दीपक दे दिया हाथ. तर अंधारात चाललो होतो, दिशा मिळाली नाही, कारण आपण भक्तीच्या प्रवासाचे आपण यात्री आहोत. आणि आम्ही ज्या प्रवासात, भक्तिवाल्या प्रवासात चाललो होतो, पुढे जाऊन आम्ही जशी ही साधना करीत होतो, पुढे जाऊन परमात्मा म्हणजे सद्गुरू भेटले, त्यांनी आम्हाला तत्वज्ञान रूपी दीपक दिला. ह्या तत्वज्ञान रूपी दीपकाच्या प्रकाशात आम्हाला समजलं की आमची दिशा चुकीची आहे. आणि ज्या भगवानांना आपण अजरामर मानून आणि मुक्तीचं धाम मानून, मोक्षदायक मानून, संकट निवारण करणारे मानून आपण यांच्याकडे आश्रित होतो, तिथे आमचे डोळे उघडले. आता जसं श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक क्रमांक 46 मध्ये म्हटलंय की अर्जुन, खूप मोठ्या जलाशयाच्या प्राप्तीच्या नंतर
एका छोट्या जलाशयाची ज्या प्रकारे आस्था राहते, ठीक तशाच प्रकारे पूर्ण परमात्म्याच्या गुणांनी त्याच्या तत्वज्ञानाशी परिचित झाल्यानंतर अन्य ज्ञानामध्ये, अन्य भगवान देवतांमध्ये अशी आस्था तुमची राहून जाईल. कशी राहील? की जसा एक छोटासा तलाव असतो, जलाशय, 1 वर्ष पाऊस नाही पडला तर तो सुकून जातो. त्यावर आश्रित प्राणीसुद्धा त्याचा संकटाचा सामना करतात आणि तिथेच तडफडून मरण पावतात. आणि एक एवढं मोठं सरोवर असेल, इतका मोठा जलाशय असेल की 10 वर्ष पाऊस नाही पडला तरीही त्यातलं पाणी संपत नाही. आणि तो जर मिळाला त्या प्राण्यांना, खूप पुरातन काळी जेव्हा गीता सांगितली त्या काळी पूर्ण हा मानव समाज ह्या सरोवरांवर आधारित होता, तलावांवर आधारित होता. एवढी घाण नव्हती तेव्हा जी आता आहे. गवत चारा खूप होत होता, जलाशय खूप मोठमोठे असत, काही छोटेही असत, तर आजूबाजूला पाऊस पडत असे. जडीबुटींवर पडलेलं पाणी त्याच्या आतमध्ये येऊन मिसळून जाई आणि तो 1 वर्षभर, आणि तळं असेल तर कित्येक वर्षांपर्यंत ते खराब होत नसे. तर त्यातच स्नानही करायचे, त्यामध्ये त्याचंच पाणीही प्यायचे, जलही प्यायचे, आणि थोडीफार बागबगीचा पण लावायचे आणि त्यातूनच ते सिंचनही करायचे. तर अशा प्रकारे ते आपला निर्वाह करायचे, झोपड्या बांधून त्याच्या आजूबाजूलाच राहायचे. तर सांगायचा भावार्थ हा की आम्हाला जेव्हा हे तत्वज्ञान झालं आणि पुन्हा तुमच्या समक्ष ते जाहीर केलं गेलं, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? उद्धव शेटे. आपण कुठून आलात? गेवराई, जिल्हा बीड. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 28 एप्रिल 2020 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही लिंगायत असल्यामुळं पहिल्यापासून शिवभक्त आहेत. तर आज 75 वर्षापासून मी शिवभक्ती करीत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही एक शिवभक्त होतात, तर शिवभक्ती ही कशी साधना आहे आणि कशा प्रकारे आपण शिवभक्ती करत होतात? शिवभक्तीमध्ये असं शिवलीलामृत वाचायचं आणि जी शिवाची पूजा आहे ती करायची, जप शिवाचाच करायचा, हे चालू होतं. आणि इतर देवाचे दर्शन वगैरे घेतच होतं, चालूच होते. पण जास्त शिवभक्ती करायची असल्यामुळं ते शिवलीलामृतचं पारायण आणि जप हे हमेशा चालू होतं. जसं की महाराष्ट्रामध्ये व्रत वैकल्य करणे याला प्राधान्य आहे, तर अशा कुठल्या प्रकारचे व्रत वैकल्य किंवा अन्य देवी देवतांची पूजा आपण करत होतात का? तशी नाही, भक्त शिव महाराजाची, फक्त महादेवाचीच भक्ती पहिल्यापासून, बाकी मेन भक्ती महादेवाची. तर जसं की आपण सांगत आहात की आपण लहानपणापासूनच एक शिवभक्त होतात, तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आपण कसं स्वीकारलं? मी वयाच्या 10-11 वर्षाचा असायला अंदाजा, त्यावेळेस मी असंच बसलो होतो आणि हमेशा बसत होतो. तिथं म्हातारी माणसाच्या विषय चालायचा की हे धार्मिक गोष्टीचा. मग मी त्यांना प्रश्न विचारला की म्हणलं, तात्या मला तुम्हाला काही विचार वाटतं, पण काय विचारावं हे कळत नाही. मग त्यांनी मला एक दासबुद्ध पुस्तक वाचायला दिलं. आता त्या दासबुद्ध पुस्तकातून मला बोध झाला नाही. बोध नाही झाल्यानंतर मी त्यांना परत प्रश्न विचारला की याच्यापासून मला काही लाभ मिळाला नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही वाची जा, मी तुम्हाला सांगत जाईन काय सांगायचे ते. असे 2 महिने गेल्यानंतर तो म्हातारा बिमार झाला आणि शेवटला आला. तर मला त्यांनी शेवटला सांगितलं की त्यावेळेस ज्यावेळेस तू गुरु महाराज करशील त्यावेळेस मी कोण, आलो कुठून, जायचं कुठं, आणि मी कोण, परमात्मा कोण, आलो कुठून आणि जायचं कुठं, हा प्रश्न विचार म्हणले. त्या प्रश्नाचं मला उत्तरच सापडत नव्हतं कुठं. आणि गुरु महाराज केले तर त्यांच्यापुढं माझी हिंमत होत नव्हती विचारायला हा प्रश्न. मग शेवटला आता मी 4 धाम 3 वेळेस केले, काशीला 5 वेळेस गेलो, अमरनाथला गेलो, हे उत्तर मिळायसाठी, पण मला कुठं सापडलं नाही. अशी माझे 75 वर्ष पूर्ण गेले. गेल्यानंतर मग गेवराईमध्ये काय झालं, एक वेळेस सत्संग होऊ लागला 2000 समजा. तर त्यावेळेस मी तो सत्संग ऐकला. आपला सत्संग ऐकल्यानंतर मग तिथं
मला विचार नाही केली सगळ्यालाच की कोणाला जर अनुभव घ्यायचा असेल थांबा, पण माझ्या मनाने घेतले नाही, कारण मी 75 वर्षापासून शिवभक्त होतो. माझं मन घेवलं नाही त्यावेळेस तिथं. मग काय केलं की मी तिथं पुस्तक जगण्याचा मार्ग एक विकत घेतलं आणि त्या पुस्तकाचा अभ्यास घरी येऊन केला. 1 महिन्यामध्ये ते पुस्तक पूर्ण वाचलं, त्याचं काही सोडलं नाही. मग तिथून थोडं मन चलबिचल झाली की आपण याच्यात जर शिरलो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडेल. मग पुन्हा मी डबल वाचलं आणि डबल वाचल्यानंतर मग दीक्षाच घ्यावं म्हणून असं मनाने हेरलं आणि मग मी दीक्षा घेतली आणि मला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हे रामपाल महाराजापासून मिळालं. आता एक मोठा लाभ झाला ते मला सांगावं असं थोडा आनंद वाटतो की दीक्षा सतनाम मिळाल्यानंतर, म्हणजे दुसरं नाम मिळाल्यानंतर माझ्या मनाची चलबिचल झाली, ऐकलं नाही मी बरोबर म्हणून. तर मी डबल विचारलं तर त्यांनी डबल सांगितलं, पण ते बरोबर माझ्या लक्षात नाही बसलं. मग मी काय केलं की संध्याकाळी झोपतेवेळेस महाराजापाशी दंडोत घातला आणि महाराज म्हणलं माझ्या मनाची चलबिचल झालेली, तर हे माझ्या मनाची चलबिचल तर आपणच दूर करू शकता, दुसरं कोणी करू शकत नाही. तर मग त्यांनी मला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की बेटा हे तुझं चुकायला लागले आणि हे ते सत्य आहे. तिथून मला ते सत्य कळालं आणि तिथून मी नाम जप करायला सुरुवात केली पुन्हा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे स्वतः तुमच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी तुम्हाला जे दुसरं नाम असतं सतनाम हे पूर्णपणे सांगितलं आणि ते तुमच्या लक्षात पण आलं आणि त्यानुसार तुम्ही भक्ती करत आहात. तर या भक्तीपोटी आपल्याला काही लाभ प्राप्त झालेत का? मला दीक्षा दिल्यानंतर मला लाभ होत गेले त्याच्यातून, की प्रत्यक्ष जे नाही झालं ते प्रत्यक्ष लाभ होत गेले. असे लाभ होत गेले की माझी औषध गोळ्या ह्या वयामध्ये सुटल्या. 800 रुपये महिन्याची मी गोळ्या खात होतो, त्या गोळ्या सुटल्या. लाभ प्राप्त माझ्या गोळ्या औषध सुटल्या, दवाखाना सुटला, हे लाभ झाला. म्हणजे 4 महिन्यात एवढा लाभ झाला माझा की आज 800 रुपये महिन्याची गोळी मला एक बी गोळी लागत नाही, खात नाही मी. आणखी माझ्या वयाच्या हिशोबाने मला काय पण विचारून द्यायला पाहिजे, कारण माझं वय झालेलं 85, आज न उद्या पिकलं पान जाणार आहे. आणि अशा वयात जर मला हा दाखला दिला आणि स्वतः दर्शन दिलं, याच्यापेक्षा आणखी काय द्यायला पाहिजे महाराजांनी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज वयाच्या 85 वर्षी आपल्याला संत रामपालजी महाराजांनी जे नाम दिलं, जी गुरुदीक्षा दिली, त्या गुरुदीक्षापोटी आपल्याला सत्य ज्ञान कळालं आणि आपले जे रोग होते, जसे गुडघेदुखी आणि बरेच आपल्याला आजार होते, त्या आजाराच्या सगळ्या गोळ्या आपल्या बंद झाल्यात. तर या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे अन्य भक्त आहेत त्या भक्तांना काय संदेश देऊ इच्छिता? माझी एवढीच नम्र विनंती आहे भक्ताला की माझ्या एवढ्या वयामध्ये मला एवढा लाभ झाला 4 महिन्यामध्ये. आणि याच्यामध्ये शिकले सवरलेले आहेत, नैतरणे आहेत, त्यांनी जर हे भक्ती मार्ग पत्करला आणि दीक्षा घेतली महाराजाची तर त्यांच्या आयुष्याचं पूर्ण कल्याण होईल, त्यांच्या घरादाराचे कल्याण होईल, एवढं मी सांगू इच्छितो. नम्र विनंती आहे त्यांना की त्यांनी दीक्षा घ्यावा आणि वेळ दवडू नये, वेळ घालू नये, आल्याला टाईम घालू नये. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? त्या टीव्हीमध्ये खाली पट्टी येते आणि त्या पट्टीवर नंबर येतात, त्या नंबरवर फोन साधून त्यांनी दीक्षा घ्यायला पाहिजे. ही नामदीक्षा घ्यावायची असेल तर त्या नामदीक्षेसाठी आपल्याला किती खर्च येतो? 1 पैसा येत नाही. दुसरे गुरु महाराज ते दक्षिण वैद्यवाळ पण हे महाराजाला काही नाही, उलट त्यांचाच प्रसाद, जपमाळ, फोटो वगैरे त्यांचीच मिळतात. 1 पैसा खर्च लागत नाही. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.